लावतो रोशनीले. चांगली बारीक बारीक मस्त धुवून टाकायला लावतो, पहिले चिरून टाकायला लावतो आणि बनवायला लावतो मस्त कढईमध्ये. चांगली मिरच्या, हिरव्या मिरच्यापेक्षा ना लाल मिरच्या टाकावं, मस्त लागते लाल मिरच्या. लाव बनवाले चांगली बारीक चिरायला लाव मस्त. मोठी मोठी नको चिरू, मला दातात फसते मोठं मोठं चिरल्यावर. बाई तुझी ननद कुठं आहे? ननद नाही दिसून राहिली, गेली गेली काय गावाले बाप्पा? आली का भुलाय? हो जेवायला दे, जेवायला दे, मायच्या मांग लागली. हे खात का? हे बनवली मी ना आपली मेथीची भाजी. खाता? एवढी मोठी घोडी झाली तरी वरण भातच खाता अजून? चांगली भाजी पोळी खायचं, तिखट विकट खायचं ते नाही का? नुसतं वरण भात वरण भात. इथे खाली की शिकव ना, थोडस तिखट विकट देत जा ना, एवढी मोठी झाली तर. जा ना जा ना, आजील मग, आजी आहे घरी. जा बरं आजील मग, बाबाई बी आहे घरी. जा येतो मी पटकन. आली मांग मांग मायावाल्या, तर 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 घरी थांब म्हणलं तर जा येतो मी. बस मग खाली खाली बस चुपचाप. जा घरी गेल्यावर देतो मग, बस इथं. नाही तर मग जेव्हा मोठी यायच्या घरी मेथीची भाजी खातं काय? हो ना, जेव ना मेथीची भाजी जेव. वरण भात नाही केला बाई आमच्या घरी. वरण भात कोणी काही एवढं खात नाही. आणि मेथीची भाजी म्हणजे माझ्या एकटीसाठीच केली मी मेथीची भाजी. वांगी आलूची भाजी बनवलेली आहे आणि पोळ्या आणि भात. तर मेथीची भाजी थोडीशी बनवली. वांगी आलू खाता काय हो पिंके? थांब मग थोडीशी, घरी गेल्यावर देतो. बस थोडीशी बोलू देत जा, नुसती मांग 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 मांग. नंदाबाई चालल्या उद्या चालल्या. त्याले फोनावर फोन येते त्या भाऊचे. तर उद्या चालल्यात. साडी गुडी तर झालीच आता घेऊन. आणि आपल्या काजलले राहू देतो म्हटलं. राहू दे म्हणे, तिचा बापही म्हणे ठेवा म्हणे तुमच्या घरी. तर ते पोरगी राहती तर नंदाबाई चालल्या. तर हिनं चंदन सांगितलं बाई जेवण तिला आज संध्याकाळी. तर ते मटण गिटन काहीतरी आणूनच भाजी माझी. तर मग मी म्हणलं राहू द्या मग, आता ते आणते तर उद्या सकाळी काही बनवा लागन जायच्या वेळेस. माय उद्या चाललंय का नंदाबाई? मी तर बोलावलंय नाही बाई, चहा पाण्यालाच बोलावलं फक्त. करीन म्हणलं व जेवण. मला वाटलं हाय बाई आता एवढ्या दिवसाच्या बाद आल्या तर राहते बा म्हटलं. मी म्हटलं मला काय माहीत का जाते बा म्हणून. साडी गुडी घेईन म्हटलं एखादी, नाही जास्त तर 200-300 रुपयाची एखादी घेईन बा म्हणलं मी. तर आता उद्या चाललंय का? हो चालल्या उद्या. चालल्या नाही तर काय झाले ना त्याला लय दिवस झाले ना. हाय तर इथं त्याचं पोरग आहे का नाही तिकडं राह म्हणलं त्याले. नाहीच म्हणते बाई. मग आपण काही जबरदस्ती करू शकत नाही त्याले. राहू दे ना मग, जाऊ दे. नाही घेतली साडी. आपण जेवायला नाही बोलावलं ना मग. पाहुणसार करा तरी लागत होतं मला. भाऊजी काय म्हणन, माय बहीण म्हणन एवढ्या दिवसाच्या बाद आली आणि माया साईनं तिले बोलावलंही नाही म्हणन. काय म्हणन भाऊजी की? आणि तुही ननद बी काय म्हणन मला? त्या भाऊजी गिवजी नाही म्हणत म्हणा काही. त्या भाऊजीला माहित आहे का तुझीवाली परिस्थिती थोडीशी वीक आहे म्हणून. पण नंदाबाईचं थोडं आहे, पण तेवढंही काही नाही. जाऊ दे, एवढं काही टेन्शन नसते घेत. आणि आता काय पहिल्या वेळेस येईन का त्या नंतर येईन ना तेव्हा कर्ज. राहू दे. मला बरं नाही वाटून राहिलं हो बाई. मला बरं नाही वाटून राहिलं. मी करतो म्हणलं हो मायवाले यानं. पण साडी एखादी घेईन म्हटलं. हाय माझ्याजवळ 2-3 साड्या, त्याच्यातलीच एखादी दिली असती व. उद्या बोला सकाळी दुपारपर्यंत चालल्या त्या 12-1 वाजता तर होते ते येतोय वरी. पण बाई कांदा का लावायला जावं लागते ना मला उद्या 10 वाजता. कांदा लावायला जावं लागते ना. पाय बापा तुले काय वाटते काय नाही तर पाय. तुले जमत असेल तर कर, नाही तर मग दुसऱ्यांदा कर्ज. हाय ना त्याची पोरगी गिरगी हाय का नाही, काजल गिजल हाय ना आता. तर न्याली येणच ना तवा कर्ज. मग तसं करू काय मग? अहो कांदा लावायला जावंच लागते. आता बाया सांगितल्या तर कसं दिवस पाडता येत नाही. आता उन्हाळा लागन तर मग कामही लागणार नाही व. आता हाय तेवढे दिवस तर जातो बा म्हणलं मग. मग कुठचे काम हवं. आणि अंदातल्या मधात मी जाईन नाही तर काय म्हणन बाया. म्हणून 2-3 दिवस आहे तर जातो बा म्हणलं. दे मग नंतर कर्ज. राहू दे मग, नसन जमत तर राहू दे, जाऊ दे. माय बाई नंदाबाई काय करून राहिल्या होत्याची? नंदाबाई काय करून राहिल्या होत्या? उद्या चालल्या वाटते गावाला. नाही थांबते की 2-3 दिवस? नाही बाबा बिताबाई लय दिवस थांबली ना, लय दिवस थांबली. नाही हो जाऊ देऊन नाही राहिले. माय दादाई बी न वहिनी बी
मग तरी लय दिवस झाले बापा. आता जातो बापा उद्या, आता नाही थांबत. माय पोरगा आहे बापा घरी. मग एकटं कधी येत आई, कधी येत आई, कधी येत आईच करते तो. ताईले घेऊन ये म्हणते. हा बरं बापा. हा जा मग. आता मी काय म्हणू शकतो. उद्या सकाळी येईन म्हणा तुम्हाला भेटायला मी, वावरात जायच्या पहिले. आणि मग काजल आहे ना इथं? काजल आहे ना? राहू द्या काजलले. हो काजल आहे. काजल इथंच ठेवतो लग्न होईपर्यंत. आता नाही नेत तिले. राहू दे तो मामाच्या घरी. हो राहू द्या राहू द्या. बरं आहे ना रोशनीले सोबती. रोशनी सोबत राहत जाय. चांगली आहे जी तुमची पोरगी काजल, चांगली आहे. चांगली तर हाय बाई बबिता, पण आता काय करता. पोट्टीनं जीवन केलं ना स्वतःच्या हातानं बरबाद. मग कुठं कुठं सांगत बसता आता थेस 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 थेस. जाऊ दे आता, जसं होईन तसं सामोर करूच. आता काय होते तर पाहू आता. हा देवाच्याच हातात आहे आता. चाल बाई जातो घरी. हे पोट्टी तशी मला बसू देणार नाही. तिले लागली असन भूक. आजी आहे, तिचा बापही आहे घरी. मागाव नाही का हो? नुसती मास माग लागत राहते वही वाली. वावरात बरं राहते बाप्पा. जाय तिकडं. आई पोट्टी नाही का घरी असली का अशी तरत देते का नाही मले? चांगली मोठी झाली ना आता तू. लहान राहिली का घुबडे? घेत जा स्वतःच्या हाताने जेवण घेऊन. घेता येत नाही म्हणते. पाय हो पोरगी. बरीच आहे बाई पोरगी येतो. आजी काही नाही सांडत जी. घेता येते. स्टूलवर चढते, मस्त गॅस वाट्यावर बसते, चांगली. आणि काढते बी आणि खाते बी. पण आज तिले का नाही मी डाळच दिसली. आज तिला नेटच लागला काय का काय माहित. चला बापा देतो तिले जेवाले. जाय बापा मग जाय. पोराच्या भावाला फोन केलेला आहे म्हटलं मी सागऱ्या. हा तर उद्या कॉलेजमध्ये नको जाऊ. सकाळी सुट्टी घेऊन घे. हा आजच सांगून दे सुट्टीचं. आणि उद्या चाललं जाऊ आणि लग्न काढून घेऊ. मी फोन केलेला आहे का. सकाळी तयार राहायचो जाऊ 10 वाजता. सोबत जण जायचं का मग? अजून कोणाला घेऊन जायचं? काका गिकाला फोन करता काय? नाही आपणच जाऊ दोघं जण. तारीख काढून घेऊ लग्नाची. आणि लगेच 8 दिवसांनी कपडे घ्यायचं, हे करू, कपडे घेऊ. लगेच काढून घेऊ. याच महिन्यात एंडिंग मध्ये काढून घेऊ. जास्त काही ठेवायचं नाही आता. हा आपण गलती केली. तुम्हाला पहिले सांगितलं हे तुम्ही ऐकत नाही ना. आता काही वेळ नाही घालवायचा. आता पटापट ह्याच महिन्यात काढून घ्यायचं. 15 दिवसातच काढून घेऊ. नाही ऐकून राहिले कोणी माझ्या मतानं. कोणीच ऐकत नाही माझ्या मतानं. आता माझ्या पेपर मी कसा अभ्यास करू. आता या लग्नाच्या ह्याच्यातच सारा दिवस चालले ते. आईले घेऊन जातो का सोबत? आईले घेऊन जाऊ ना सोबत. हा तिला येऊ दे ना. असं जमलं मग मला नेन मी बी जातो. मग सागरजीच्या मागं लागून मी बी जातो मग तिथं माझ्या गावाले. आधी तिथं बाहेरचा कारभार बिनफालतूचा. तुला म्हणलं ना आपण लोक चाललं जाऊ म्हणून. हा आता पटपट करून घेऊ ना. आता तिथं बाहेर नाही बसून काय तू खाली बघा बाहेरचा कारभार पाहिजे. आणि नेऊन काय करतो तिथं तू मायले नेऊ. चला मग तुमच्या मतानं दोघं जण चालतात. चला पण आईला घेतलं असतं म्हटलं. तिथं काय बाहेर राहणारच नाही. ते पोराची माय आहे, वहिनी आहे. हा आईला घेतलं असतं. हो राणीला घेतलं असतं सोबत. नाही म्हटलं ना की तुला एका शब्दात ऐकून येत तरी सांगले. हा नाही म्हटलं तुला मी. आपण दोघं चाललं जाऊ ना. काही तिथं त्या मायला घेऊन नाही जायचं. अगं तिथं कारभारपणा करून मग तुम्ही माहित आहे ना मग कशी बोलणार आहे तू ती माय. अगं मग तिथं गेल्यावर असतं कायले बाई व तसं काऊन बाई व. आणि ह्या काऊन दिवशी बाई हे येते बाई व. हे असं बाहेरचं कारभार राहते. त्याच्यापेक्षा आपण चाललं जाऊ. हा ते दोघं जण त्याचे वाले आणि काढून घेऊ लग्न. सॉरी हे बाबा ना संध्याताईचा आणि श्वेताताईचा राग साड्यावरच काढून राहिले. आता काय झालं असतं आम्हाला दोघी सासू सोनाला येऊ दिलं असतं तर. हा माया गाव आहे ते. आणि भेटी गाठी झाली असत्या. भेटली असती आईले. तब्येत बरोबर नव्हती तर थोडीशी. हा नाही बाबा नाहीच म्हणते पहिले. तुला सांगतो पोट्टे. जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत बोलायचंही नाही, भेटायचंही नाही त्या पोराला. हा तुला सांगतो मी आताच. हा कारभारपणा नको करू. आतापर्यंत तू ऐकलं नाही मी सर्व काही काय. आता तुला पेनाटी धरून आता चांगली. जोपर्यंत तू लग्न होईपर्यंत तू जर भेटली ना माझ्यासारखा वाईट बाप नाही पाहिला मग तुला. लाडकावून गेली लाडकावाली जास्त. हा तिले बाई बेटा करत माझ्या डोक्यावर बसली ते. हा माझ्या डोक्यावर बसले. जाऊ दे ना बाबा आता. किती बोलत राहणार आता. जाऊ दे ना. झालं ना. अभि चूप राहिले का तू. हा तुला सांगतो शिकले सवरले तुम्ही. हा स्वतःला लय हुशार समजता का बे. आम्ही सांगतो आमचं ऐकत नाही. आम्हाला पागलच समजता. एवढा दिवस लग्न सोडून ठेवता येते का बे. हा हे असे कारभार करते मग ठेवलं तर. म्हणून म्हटलेलं का लवकर उरकून टाकू. आतापर्यंत लग्न होऊन गेलं असतं. ती पोरगी तिच्या घरी असती. हा तिच्या घरी काही कारभार पण करू. करून राहिलो तुमच्या मतानंच तर करून राहिलो आता. मग आता काही बोलता तिले. आता जायपर्यंत बोललं का तुम्ही तिले. आता तिच्या घरी चाललीच नाही ते. हा आता जायपर्यंत बोलून राहिले तुम्ही तिले. माय बाबापेक्षा डेंजर आहे बाबा सागरजीचे बाबा. लय डेंजर आहे बाबा. माय दादानं गीतान पाहिलं म्हणजे नगं वापत येत नाही येत आपत हिपत. मी बी चाललो ना भाजीपाला आणाले म्हणून त्या निमित्तानं आलो इकडं मी.
हा भाजीपाला आणायला चाललो बा म्हणून बस याची आहे तर बस स्टॉपवर कोणी काय करण कोण काय म्हणणार आहे. पण मला भेव लागते बा म्हणून राहिली. अगं माहित नाही पडलं पाहिजे कोणाले. ते आई तर माहित आहे ना मग कशी आहे तर. हा ते आईने माहित गीत पडलं गिडलं का बस झालं बा. हा माईची सटक काढते माई सटक काढते मग ती आई. हा ती आईचाच भेव लागते मला बाकी काही नाही. हा ती आईचाच भेव लागते. ती आईने माहित गीत पडलं ना बस झालं बा. ती आई लय डेंजर आहे. किती भेटव तू ना आईली बा. हा शितले एवढं भ्या लागते का काही पण. माई आई बी माणूसच होय ना बिचारी. काय ते काय तुला खाऊन टाकणार आहे एवढी काय भेटत तो. माणूस नाही रे बाई होय ना. माणूस कुठं होय माणूस म्हणून राहिला बाई होय ना. हो तर बाईच होय पण तू अशी भेटा का जसं काही वाघ असल्यासारखी. माईली भेट म्हणून राहिली मी का माणूसच होय बा. काही जनावर थोडी होय माई आई असं म्हणत होय. माय म्हणण्याचा अर्थ असा होता बाईच होय माई आई. बाई नाही होय तर कोण होय बाईच होय. नाही बा मग ती आईचा लय भेव लागते. हा रोशन लय भेव लागते मग ती आईचा. भानगडी आहे बा तुझी आई. तुला माईचा भेव लागते आणि लोक म्हणते तुले भानगुडी आहे म्हणते. शितली लय भानगुडी आहे म्हणते. मग बरोबर आहे ना सासू सुन्याचा जोड भानगुड्या. आणि तू काही भाजीपाला विकत राहतो काय रे. चांगला चालते येईल ते म्हणा आपल्या गावात. पण तरी पण ते शिक्षण पूर्ण कर ना. तुला पॉलिवतन करत तू ते पूर्ण करून घे ना. तो पूर्ण करतो मी पण आई बाबाच्या भरोशावर नाही करत. आता मी माया भरोशावर करतो. पैसे जमा करून राहिलो मी आणि माया भरोशावरच पुन्हा करतो मी. त्याचं मी ना लय बरबाद केलं आईचं बाबाचं. हा त्याला भिकीले लावल्यासारखं लावलं होतं. लय टेन्शन मध्ये होते ते. अजून कर्ज फिटाचंच आहे मायावालं. मग म्हणजे मा आई बाबाचं माझ्यासाठी काढलेलं आणि रोशनीच्या लग्नासाठी बी. हा तर त्याचं थोडंसं हे करतो ना मग माय शिक्षण चालू करतो. तू टेन्शन नको घेऊ करतो मी बरोबर. मायावाल्या दिमागात आहे. पहिले नाही समजलं. हा पहिले नाही समजलं का माझ 10 रुपये पुरायसोबत तिथं रूमवर राहून आणि शिक्षणाचं नाही समजलं. आई बाबा किती पैसे लावून राहिले होते तुझे वाले. हा तेव्हा शिकायला पाहिजे नव्हतं तर नाही. तू नको सांगू बा मले. तुले सांगतो मी. हा शितले तू सांगू नको मले. आता ह्यावाल्या गोष्टी गेल्या. आता ह्या गोष्टी लय दिवस झाले त्या गोष्टीले. आता ह्या गोष्टीला लय दिवस झाले असं पण आपल्या प्रेमाला तर जास्त दिवस नाही झाले ना. हा 5-6 महिनेच तर झाले. मला तर असं वाटलं होतं तू गेली तिकडेच असेल ना. आता तू तिकडे शिकायला होता तर तिकडेच असेल म्हटलं तुझी गर्लफ्रेंड. हा मला तुला जेव्हा प्रपोज केलं तर मला तर एकदम आश्चर्यच वाटलं. चकितच झाली मी. या ना मला कसं काय प्रपोज केलं याची हाय नाही का गड्या म्हटलं कोणी. शहरातलीच पाहिजे म्हणला तू. नाही व मायवालं त्यावेळेस शिक्षणात नाही याच्यात येतात मनच नव्हतं लागत. हा पोट्ट्यामध्ये वाईट पोट्ट्यामध्ये लागलं होतं तर पोरीबारीच्या याच्यातही नाही होतो मी कधी. कधी कोणत्या पोरीकडे पाहिलं नाही काही नाही. आता इथं आल्यावर तू मध्ये भेटली तर वाटलं आवडली म्हणून. नाही तर पोट्ट्या माया मागा लागे पण मी कधीच कोणत्या पोट्ट्यालाही नाही केलं. माय मनच नाही होतं कधी पोट्टी बाटीच्या मागच नाही लागलो मी कधी. तू तर एवढा स्मार्ट आहे रे दिसाले. किती स्मार्ट आहे. किती चांगली पोरगी भेटली असती तुला मस्त. तू स्मार्ट आहे ना. तू काही कमी स्मार्ट आहे का. फक्त हे जीन्स पॅन्ट घालणं बंद कर. तू वालं चांगली ड्रेस की घालत जा ना. मला आवडत नाही तू वालं जीन्स पॅन्ट घालणं. ज्या पाडीतच देतो तू वाले जीन्स पॅन्ट वाल्या पोरी ना मला आवडतच नाही पहिलेपासून. हे बंद कर ना तू वालं घालणं. काय ना काय झालं घातलं तर आता सारेच जण घालते. शहरातल्या काय आणि खेड्यातल्या काय सर्वच घालते. मला म्हणते जीन्स पॅन्ट नको घालत जातो. काय झालं घातलं तर तू तर लग्नाच्या पहिलेच मला घाल नको म्हणतो. नाही आपल्याला जमणारच नाही बाई तुला सांगतो मी. हा हे तू बंदच करतोय घालणं. हा शितले तू तर लयच भारी दिसतो रे मला. हा आताच म्हणतो मध्ये घालत नको जातो. लग्नाच्या नंतर तर मध्ये तू हे नको करून ते नको करून तस नको करू करत जाशील. काय ले करत जाईल. तू जर लग्नाच्या नंतर जीन्स पॅन्ट घालून तुला फिरू देत जाईन का मग गावात. लोक काय म्हणून मध्ये. लग्नाच्या नंतरची गोष्ट नाही म्हणून राहिली मी. आता म्हणून राहिली. आताच तू मध्ये म्हणतो का घालत नको जात जाऊ म्हणून. आता म्हणजे बरं नाही वाटत ते जीन्स पॅन्ट तू घालतो तर. जाय तुला घालायचं आहे तर घाल पण लग्नानंतर नाही जमणार बाई तुले मी पहिलेच सांगतो. हा तू ना कोणत्या जमान्यात जगून राहिला मला तेच नाही समजत. हा कोणत्या जमान्यात जगाले. रोशनी काय घालत नव्हती का ती बहीण घालत नव्हती. साऱ्या गावातून तूच घालतो फक्त जीन्स पॅन्ट. मग कोण नाही घालत. मा बहिणीला कधी पाहिलं होतं ना घालतानी. मा बहिणीला पाहिलं तरी का तू घालतानी. रोशनीबाई कधी घाले ते ड्रेसच घालत होती. मला वाटलं तू शहरात राहिला आहे. आता ते विचार चांगले असं म्हटलं. हा तू तर जुन्या विचारातच दिसत रे रोशन. हो आहे मी तसं. आता घाल तुले घालायचं आहे तर लग्नाच्या पहिले. लग्नानंतर नाही घाल देणार तुले मी पहिलेच सांगतो. लग्नानंतर घालणार का मी. तू आई मला ठेवणार का घरात. लग्नानंतर जीन्स पॅन्ट घालीन तर. अरे पण तू लग्न आधीच म्हणून राहिला मला घालत नको जात जाऊ म्हणून. म्हणून राहिली मी तुले. शितले बस येऊन राहिली ते पाय. पकडतो माझ्यासाठी सीट पकडतो. दोघं एकाच सीटीवर बसू. तुम्हाला दोघीले तर तिकडे आहे बाई चंदाबाईच्या घरी जेवण. काजललेन तुम्हाला
आता आमच्यासाठी करा लागून बाई घरी आता भाजीचाच मोठा रोण आहे जी, तरी तो उन्हाळा लागत आहे जी नंदाबाई. भाजीचाच मोठा रोण आहे. काय बनवा काय बनवा काय बनवा. सकाळी तर काही बनवून घेते माणूस, पण संध्याकाळीच मोठं हे आहे. काही नको बनवू निर्मलाबाई, काही नको बनवू. सर्वेलेस जेवण आहे. मांडे बनवले मी मस्त. चला जेवण करायला सगळीच्या सगळीच चला. रोशनी, तू, नंदाबाई, काजल आणि जवळसाठी ना आपल्या निर्मल भाऊसाठी डबा घेऊन येजो. तर याच असं तर ते येईन मग. ते येईन, नाही तर त्याला बोलून घेऊन ये घरी. कायले सांगितलं एवढ्या जणाले व लय मोठा आहे ना आमचा परिवार. एवढ्या जणाले कायले सांगितलं बिचार दोघे मायले किले सांगा लागत होतो. नाही नाही मांडे बनवले मी ना. भाजी आणली रोशन, भात झालं. काय आहे त्याच्यात एवढं. चल मस्त जेवून घ्या. तुले नाही लय दिवस झाले सांगितलं नाही तर. कायले आली तू माझ्या घरी. रोशनीच्या लग्नापासून आंब्याचा रस न बस झालं, तवांपासून आलीच कुठं. चल आता या निमित्तानं नंदाबाईच्या निमित्तानं होते तरी. झालाय सर्वच झालाय. काहीच करा नाही लागत. भाजी शिजून राहिली. चुलीवरच बनवलं आज सगळं काही. गॅसवर काहीच नाही बनवलं. मस्त धन्न विस्तो होता. मस्त बनवून घेतलं. झालाय का जी स्वयंपाक. का आमच्या काजलले मला बोलावलं नाही तुम्ही काही करायले. थोडंफार करू लागलं असतं काजलनं. काय हो बाप्पा, कामात मी काही कमी आहे म्हणता का. विचार ना निर्मला बाईले, तुमच्या वहिनीले. कामात माझा हात नाही पकडत कोणी. मी ना लय लवकर करतो. एवढं काही नाही. लवकर होते. मी काही टेन्शन नाही घेत. नाही कामागे माथ आहे नंदाबाई. मग माईन कामागे माथ आहे. मग मस्त काम करते. तिचा हात नाही पकडत कोणी कामात. पोरगी नाही मात्र तशी. पोरगी लिचकीच आहे. तू आली त्या तोंडावर म्हणतो चंदा. माई पोरगी नाही आहे ना. आता तिनं कामच नाही केले बाई. तर त्याच्यात तिची तरी काय गलती व निर्मला बाई. 12वी झाल्यानंतर आता तुले तर सारी परिस्थिती माहीत आहे हो बाई. निर्मला बाई शिकन व धीरे नाही शिकन म्हणा. शिकन नाही तर काय मी नाही शिकवलं तिले. पण नाही का तुझ्यासारखी नाही आहे ते. तरी पण नेटेली आहे. नेटेली हो हाय गे मात्र नेटेली आहे. मी काय माय पोरीचं हे नाही करत. हाय गे नेटेली गिटेली आहे. आता काय करतो. हाय तर आहे.